सर मला दोन्ही पदांविषयी आकर्षण होतं लहानपणापासून, शिक्षक आणि पोलीस. दोन्ही क्षेत्राची लहानपणापासून आवड होती. वडील शिक्षक होते, रिटायर झाले, आता शेती करतायत. आणि पोलीस म्हणजे माझ्या शेजारी PSI झाले होते, माझे मित्र असतील किंवा PSI झाले होते, त्यामुळे थोडेसे वर घेतले तर टेकू नका हात, असं असं बोला. हा आता आता तुम्ही छान मोकळे झालात म्हणा, बरोबर आहे ना? हा, गावातील मुली पण PSI झाली होती, त्यामुळे वर्दीचं एक अट्रॅक्शन होतं. व्हेरी गुड. वर्दी हवी आहे आणि त्यामुळे डिप्लोमा पण केला टीचर एज्युकेशन मध्ये. आणि नंतर मग युनिफॉर्मचे जास्त आकर्षण वाटायला लागले, त्यामुळे मग आकर्षण काय करणार तुम्ही युनिफॉर्म वर्दीत आल्या? सर एक युनिफॉर्म सर्व्हिसची आवड आहे पहिल्यापासून आणि एक सिस्टीम मध्ये येऊन वर्क करायला आवडेल. कारण काय होतंय की आता महसूल प्रशासन असेल, पण बाकीचे इतर क्षेत्र असेल, पण पोलीस हे असे क्षेत्र आहे की वर्दी आहे ना, सगळ्यांना कळतं की म्हणजे सगळ्यांना एक लगेच समजून येतं की युनिफॉर्म आहे. तुमच्या डोक्यात कधी आलं हे, त्याच वेळेला आलं का की आता आपण PSI व्हावं म्हणून? बाकीचे कोर्सेसचा उपयोग होईल का तुम्हाला आता? हा आहे ना सर, TET क्वालिफाय पण आहे मी, म्हणजे ते पण चालू आहे, पण जास्त पोलीस क्षेत्राला जास्त प्राधान्य आहे. पोलीस क्षेत्रामध्ये तुम्हाला PSI कडे तुमच्याकडे कोणते गुण आहेत असं तुम्हाला वाटतं? सर माझ्याकडे पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा गुण माझ्याकडे आहे असं वाटतं. तो आवश्यक असतो का? हा, तो आवश्यक असतो, कारण पोलीस प्रशासनात पेशन्स सगळ्यात जास्त महत्वाचे. पेशन्स म्हणजे मराठीत काय बरं? सहनशीलता. असं कुठलं उदाहरण आहे तुमची सहनशक्तीचं? अशी कुठली घटना आहे की त्यात तुमची सहनशक्ती बाळगली, ती घटना झाली? सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल. MPSCच्या ह्याच्यावरून एक उदाहरण देऊ तर माझ्या चुका झाल्या तर वैयक्तिक माझ्या अशा की 2-3 वर्ष मला प्रिन्स निघत नव्हते MPSCची, पण एक असे म्हणजे पेशन्स होते की नाही आपण सक्सेस मिळू शकतो. पॉझिटिव्हनेस खूप ठेवला की नाही आपण क्षेत्र निवडलंय, आपण यात सक्सेस मिळवून दाखवायचं. मग त्या हिशोबाने परत मी तयारी सुरू केली आणि खूप पेशन्स ठेवले सर, कारण 2-3 प्री एक माइंडसेट होत गेला, परंतु निगेटिव्हिटी तयार होऊन दिली नाही. तुम्ही खचला नाही? हा, खचलो नाही आणि चालू ठेवलं सगळं. तुम्ही अकोले बंद आहात ना? हे माझा गोंधळ होतो सारखा. अकोले बुद्रुक आणि अकोले खुर्द म्हणजे काय हो? ह्या दोन्ही मध्ये शब्दात फरक आहे. तुमचं बुद्रुक आहे ना? खुर्द आहे. खुर्द आहे. हा, काय फरक आहे ते सर? गावाच्या लोकसंख्येवरून ठरवलं गेलं होतं. आता मला निश्चितपणे सांगता नाही येणार बुद्रुक आणि याला पाहिजे की नाही. गावाच्या लोकसंख्येवरून. तुम्ही अकोले खुर्द लिहिलं ना, लिहितानाच तुम्हाला म्हणायला पाहिजे याला अकोले खुर्द का म्हणतात. कुणाकडे तर माहिती घेतली पाहिजे ना. हा, बरोबर सर. नाही, बरोबरच मी बोलणार ना आता. तुम्ही मलाच बरोबर म्हणता. निश्चितपणे घ्यायला पाहिजे ना. लक्षात आलं? प्रशासकाकडे कोणते गुण असले पाहिजे? चांगल्या प्रशासकाकडे कोणते गुण असले पाहिजे? चांगल्या प्रशासकाकडे एक तर नेतृत्व गुण पाहिजे, लीडिंग करणं महत्वाचं आहे. परत दुसरी गोष्ट की जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. व्हेरी गुड. खूप महत्वाचं आहे. आणि ते असताना म्हणजे आपले कार्य करत असताना पुढील व्यक्तीच्या भावना समजून घेऊन जर वर्क केलं तर मला वाटतं ते सगळ्यात जास्त बेटर होईल. कायद्याचे इम्प्लिमेंटेशन करताना पुढच्या व्यक्तीची समस्या जाणून घेतल्या तर कायदा चांगल्या प्रकारे लागू होईल. आता एक शेवटचं तुम्ही लॉजिक लावा, उत्तर द्या. तुम्ही ऑफिसमध्ये PSI म्हणून बसलाय आणि तुमच्या हाताखाली लोक आहेत काय, ज्याला आपण सबऑर्डिनेट्स म्हणतो. त्यातला एक व्यक्ती अशी की तुम्ही त्याला 50 वेळा काम सांगितले, 50 वेळा म्हणजे 2-3 वेळा, आणि तो मुद्दाम टाळतोय. तुम्ही हाऊ विल यू प्रोसीड? प्रश्न समजला ना? हा, समजला. एक तर प्रथम समजावलं जाईल, एक कर्तव्य समजून दिलं जाईल त्या व्यक्तीचं, त्या पदाचं. माझा तो कलिग आहे त्याला त्या पदाचं कर्तव्य समजावलं जाईल. आणि समजावून जर तो ऐकत नसेल तर कायदेशीर कडक कारवाई जे माझ्या हातात अधिकार आहेत की ते मी उपाय योजू शकतो त्या बाबतीत. काय तुमच्या हातात अधिकार? तर सर एक माझ्या कलिगला मी माझ्या अंदाजे अधिकार असतील तर ते करू शकतो. काय करणार तेच विचारतोय तुम्हाला. करू शकता, पण काय करणार? तुमचं सबऑर्डिनेट म्हणजे तुमच्याच हातात आहे ना. तुम्ही समजावून सांगितलं, हे 50 मार्क्स मिळाले तुम्हाला 100 पैकी, पण पुढं काय करणार? तरी त्याने ते कंटिन्यू ठेवलं त्याचा स्वभाव, तर काय करणार? तर सर काही काळाकरता म्हणजे रजेवर पाठवता येईल त्यांना.
नाही, मग त्याला त्या केसमध्ये बरोबर सांगताय तुम्ही, पण त्या केसमध्ये बोलवून घ्यायचं परत एकदा हा. आणि त्याला सांगायचं तुम्हाला मी विनंती केली, विनंती नाही सूचना केली बऱ्याच वेळेला, तुम्ही ऐकत नाही, आता मला गोष्टी कागदावर घ्याव्या लागतील. हा बरोबर. कागदावर घ्याव्या लागतील म्हटलं की तो सबॉर्डिनेट सुतासारखा सरळ होतो. हम्म. हे व्यवहार ज्ञान प्रत्यक्ष ऑफिसमध्ये हे घडतं. हा बरोबर. बरोबर आहे की नाही? हे आपण इकडे फिलॉसॉफी किती सांगितली ना आमचं झालं पाहिजे तर तिथं ते जत्रा असतेच ना. जत्रा म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका, लक्षात आलं तर ते वेगवेगळ्या ॲटिट्यूडचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, असे लोक असतात, त्यामुळे त्या गोष्टी घडू शकतात. बरोबर. हो. हा, भारतातल्या शैक्षणिक व्यवस्थेवर तुमचं काय मत आहे? भारतातील तुम्ही आता एवढे कोर्सेस आणि एवढे DED केलं, एवढं BA कशात केलं तुम्ही? नाही, पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स. हां, एवढं केलंय. ह्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये काय उणीव आहेत असं तुम्हाला वाटतं? सर, स्पष्ट शब्दात सांगा. भारतातील शिक्षण व्यवस्था एक अशी खूप छान आहे. म्हणजे जगातील सगळ्यात शिक्षण व्यवस्थेत, भारतातील शिक्षण व्यवस्थेत मूल्य आहेत, व्हेरियस व्हरायटी आहेत त्यात, की नैतिक गुण असतील किंवा प्रत्येक फॅकल्टीचे म्हणजे मूल्य आहेत. परंतु सर, मला असं वाटतंय की आता भारतात आहे ना की फक्त पुस्तकी नॉलेज चाललंय, म्हणजे व्हेरियस कोर्सेस होत आहेत, परंतु त्याचा प्रत्यक्ष उपयोग होत नाहीये. आता जर सांगायचं झालं सर, मी माध्यमिक विद्यालयात ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस पीटीचा क्लास असेल किंवा हे असेल तर फक्त आमच्यावर बिंबवलं गेले की फक्त अभ्यास करायचा, आणि त्या पीटीच्या क्लासमध्ये ऑफ तास म्हणजे कार्यशाळा किंवा त्यावर लक्ष दिले गेले नाही. IPC आणि CRPC मध्ये काय फरक आहे? IPC मध्ये सर कायदे आर्टिकल सांगितलेले आहेत, प्रोसिजर कायदा तयार केलेला आहे IPC मध्ये, आणि CRPC मध्ये IPC ची प्रोसिजर फॉलो करायला सांगितली आहे. खुनाच्या गुन्ह्याचं सेक्शन सांगता येईल? 302. व्याख्या कलम 300. जिल्ह्याचा जो प्रमुख असतो तो कोण असतो? जिल्हा दंडाधिकारी, कलेक्टर. पोलीस खात्यातला प्रमुख? SP, पोलीस अधीक्षक. पोलीस स्टेशनला गेलाय कधी? हो सर. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? कसे वागतात पोलीस? चांगले वागतात, वाईट वागतात? एक 2 प्रकारे अनुभव आलाय सर. हा. एक तर ज्यावेळेस मी म्हणजे बसचा पास काढला होता, पास हरवला होता माझा, त्यावेळेस इन शॉर्ट सांगायचं. हा. तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मला खूप चांगली म्हणजे ते ट्रीट केलं त्यांनी, एक विद्यार्थी म्हणून असेल. आणि खरंच मला पुन्हा फर्स्ट टाइम पोलीस स्टेशनमध्ये गेलतो की भीती वाटायची पोलिसांची, पण गेल्यानंतर त्यांनी एवढं छान समजावलं, सांगितलं आणि व्यवस्थित माझं म्हणजे समजून घेतलं, ते मला कार्ड दिलं त्यांनी. आणि नंतर दुसरा अनुभव सर, माझ्या बाईकचा ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये. तर त्यावेळेस संध्याकाळी ऍक्सिडेंट झाला, तर पण त्या टाइमला पण पोलिसांनी लगेच सहकार्य केलं मला. पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि आहे ती केस पण तडजोडीवर मिटवलं गेलं. पण त्यांनी समजावून सांगितलं की कोर्ट केसेस मला पण वेळ नव्हता, पुढच्या व्यक्तीला पण वेळ नव्हता, त्यामुळे पोलीस स्टेशन पातळीवर सॉल्व्ह झालं. मिटून घेतलं म्हणजे काय? नाही सर, पैसे वगैरे नाहीत काही. मी कुठं विचारलं तसं? म्हणजे आलं कोण विचारलं? भ्रष्टाचार पोलीस खात्यामध्ये आहे का? सर, आता असं म्हणता म्हणजे प्रत्येकच खात्यात थोड्याफार प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आता पोलीस प्रशासनात पण भ्रष्टाचार असेल, पण कमी प्रमाणात. मला असं वाटत नाही की भ्रष्टाचार फक्त पोलीस प्रशासनात आहे. व्यक्ती आहे तिथे प्रत्येक भ्रष्टाचार हे आलाच, परंतु असं सगळ्या पोलीस खात्यालाच दोष नाही देता येणार भ्रष्टाचार आहे म्हणून. तर पॉलिटिकल सायन्स मधून ग्रॅज्युएशन आहे, तर ओके. तर आपल्या पॉलिटिकल सायन्स मध्ये एक केशवानंद भारती केस म्हणून आहे, तर ते ऍक्च्युली काय आहे केशवानंद भारती केस? केशवानंद भारती केस ही आपल्या केशवानंद भारती केस 1973 त्यांनी आपल्या घटनेचे मूलभूत संरचने तत्व लागू केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं असेल तर संसदेचा अतिरेक होऊ नये, आपल्या मूलभूत हक्कात घट होऊ नये. यात संसद प्रत्येक वेळी कायदा आणून मूलभूत हक्कात घट करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु केशवानंद भारती केसने एक सेंटेन्स टाकलं की मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. ओके. तर घटनेने आपल्याला बरेचसे मूलभूत हक्क दिलेले आहेत, तर तुम्हाला असा कोणता एक हक्क आहे की जो एकदम महत्वाचा वाटतो, असं म्हणजे तो हक्क द्यायलाच पाहिजे, असं कोणता महत्वाचा हक्क आहे? सर, मला आर्टिकल 21 सगळ्यात महत्वाचा हक्क वाटतोय. ओके, कशामुळे? व्यक्ती स्वातंत्र्य सर, मानवी हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्वाचं आहे मला असं वाटते. व्यक्तीला जर व्यक्ती स्वातंत्र्य असेल तर त्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी वाव मिळेल आणि तिथूनच व्यक्तीची सगळी प्रगती होऊ शकते.
मानवी मूल्याचं जतन होऊ शकतं. ओके. तुमचा जो तालुका आहे माढा तालुका, तर त्याच्यामध्ये एक उजनी धरण आहे. तर थोडंसं उजनी धरणाविषयी थोडीशी माहिती सांगा. उजनी धरणाची बांधकामाची सुरुवात 1969 झाली आणि बांधकाम पूर्ण 1980 झालं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उजनी धरणाची क्षमता 117 TMC आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जलसाठा असलेले धरण एकमेव धरण आहे ते. आणि त्या उजनी धरण हे पुणे आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांना त्याचा फायदा होतो. ओके. एक मूलभूत हक्क आणि मानवी हक्क याच्यातला एक थोडासा डिफरन्स काय सांगू शकता मला शॉर्टमध्ये? मानवी हक्क हे व्यक्ती जन्मल्यापासून सुरू होतात. ज्या दिवशी व्यक्तीचा जन्म होतो त्या दिवसापासून त्याचे मानवी हक्क सुरू होतात. परंतु मूलभूत हक्क हे घटनेमध्ये नमूद करावे लागतात. घटनेमध्ये नमूद केले तरच ते मूलभूत हक्क होतात. सर्व मानवी हक्क हे मूलभूत हक्क नाहीत. म्हणजे थोडक्यात अदर वे राऊंड सांगा ना. घटनेत मेन्शन केलेल्या मानवी हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. हे सगळ्यात सोपं उत्तर, शॉर्टकट झाला ना. नाहीतर तुम्ही सांगितले उत्तर परत हे वेगळे प्रश्न विचारू शकता. आलं लक्षात ना? ओके. तुमची हॉबीज काय? प्लॅन्टिंग ट्रीज. तर याच्याबद्दल काय सांगू शकता? किती झाडं लावलेत तुम्ही? सर मी गावात झाडे लावलेले आहेत, गावात माझ्या परिसरात. आणि एक झाडं लावायचं आणि त्याचं संगोपन करायचं याची मला लहानपणापासून आवड आहे. असे आलेत का तुम्ही लावलेले झाडं आता? आलेत ना सर, आंब्याची झाडं आलेत. कसला आहे आंबा? कसला आंबा आहे? गावरान आंबा आहे. गाव. ते दुसरे कुठले आणखीन झाडं लावतात? केशर आंबा एक लावला. म्हणजे आंब्याचे सोडून दुसरे कुठले? आंब्याचे आहेत, परत ह्याचे लावले पेरूचं. ओके. पेरू, चिंच, कडुलिंब. जास्त करून कडुलिंब लावलेला आहे. कशामुळे लावलं कडुलिंब? कडुलिंब एक तर सोलापूर जिल्हा हा उष्णग्रस्त जिल्हा आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे कडुलिंबाचे फायदे अनेक आहेत. ओके. खूप फायदे आहेत. कडुलिंबाचा एकही असा फायदा नाही. सांग एखादा फायदा. कडुलिंब हे पित्तनाशक आहे. कडुलिंबाचा पाला असेल, काड्या असतील, काड्या दात निरोगी राहण्यासाठी. आलं लक्षात. आता मला एक प्रश्न आहे, तुम्हाला विचारतो. नाही सर. मला एक प्रश्न आहे, तर तुम्ही डेप्थला थोडा विचार करून सांगा मला. मला पहिल्यापासून एक प्रश्न साठवतो. कोणत्याही शब्दाला शास्त्र जोडतात. भूगर्भशास्त्र, भूशास्त्र, तुमचा राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ही शास्त्र शब्द जोडल्यामुळे काय होतो? शास्त्र शब्द प्रत्येक विषय आहे, सब्जेक्ट आहे तो एका परिघामध्ये तयार आहे. परिघ असतात. पण शास्त्र म्हणजे काय नेमकं? लॉजिक लावा तुमचं, उत्तर येते का? प्रश्न समजला ना? या सगळ्याला शास्त्र जोडलाय. म्हणजे शास्त्र या शब्दाचा नेमका अर्थ काय? व्हॉट यू मीन बाय सायन्स? येतंय तुम्हाला? सर शास्त्र म्हणजे सब्जेक्ट आहे ना, प्रत्येक असा एक नियम बनवून तयार केलेला आहे, रूल्स. आणि एक क्रायटेरिया असतो प्रत्येक सब्जेक्टला. असा विषय नाही की फक्त सायन्सचे विषय शास्त्रात मोडू शकतील.